तुमच्या आयुष्यामध्ये कधी असा दिवस आला आहे का, ज्या दिवशी तुम्ही मनापासून हसत होता, सगळं अगदी छान चाललेलं होतं, भविष्य सुंदर दिसत होतं आणि अचानक अशी गोष्ट घडते की ते सगळं शून्यात जमा होतं. एखादा फोन येतो, एखादा मेसेज येतो किंवा एखादा अपघात घडतो किंवा तुमचा विश्वासघात होतो किंवा एखादी अशी घटना घडते जिने तुमच्या चेहऱ्यावरचं हसूच हिरावून घेतलं. त्या क्षणी मनात एकच प्रश्न येतो, माझ्यासोबतच असं का होतं? पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे फक्त तुमच्याबरोबरच नाही, तर जगातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असंच घडत असतं. आणि यामागचं उत्तर आजपासूनच नाही, तर जवळपास 2000 वर्षांपूर्वी सापडलं होतं. स्टॉइसिझम ही अशी विचारसरणी आहे जी आपल्याला कोणत्याही परिस्थितीत शांत आणि मजबूत राहायला शिकवते. आणि मार्क ऑरेलियस नावाच्या महान तत्त्वज्ञाने एक सुंदर विचार मांडला आहे. तुमच्या आयुष्यात काय घडतं यापेक्षा त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता हे जास्त महत्त्वाचं असतं. थोडा विचार करा, 2 माणसं एकाच संकटातून जातात. एक पूर्णपणे तुटून जातो आणि दुसरा त्याच संकटातून आणखी मजबूत होऊन बाहेर येतो. फरक कुठे असतो माहिती आहे? संकटात नाही, तर विचार करण्याच्या पद्धतीत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, आनंदाच्या क्षणानंतर दुःख का येतं, आयुष्य आपली परीक्षा का घेतं आणि असं काय करायचं की कोणतंही वादळ आलं तरी तुमच्या मनाची शांतता तुटणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची एक गोष्ट तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकू शकते. तुम्हाला मी एक छोटी गोष्ट ऐकवते. एक मुलगा होता, त्याला खूप मेहनतीनंतर चांगली नोकरी मिळाली. घरात आनंदाचं वातावरण होतं. आईवडिलांच्या डोळ्यात अभिमान होता. तो स्वतःलाच म्हणाला, आता माझे वाईट दिवस संपले. पण फक्त 6 महिन्यांनी कंपनी बंद पडली आणि त्याची नोकरी देखील गेली. त्या दिवशी तो देवाला एकच प्रश्न विचारत होता, जेव्हा सगळं चांगलं चाललेलं होतं तेव्हाच माझ्याबरोबर असं का घडलं? मित्रांनो, हा प्रश्न त्या मुलाचा नाही, हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाचा आहे. कारण जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हाच एखादी अशी घटना घडते जी आपल्याला आतून हादरवून टाकते. पण स्टोइसिझम आपल्याला एक वेगळीच गोष्ट शिकवतं. ते सांगतं, आयुष्य तुमचा आनंद हिरावून घेण्यासाठी संकट पाठवत नाही, तर आयुष्य तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी परीक्षा घेतं. याचा अर्थ असा नाही की दुःख आलं तरी हसायचं किंवा भावना दाबून ठेवायच्या, अजिबात नाही. स्टोइसिझम सांगतं, दुःख वाटणं स्वाभाविक आहे, पण दुःखात कायमचं अडकून राहणं हा आपला निर्णय असतो. याच संदर्भात मार्क ऑरेलियस नावाच्या महान तत्त्वज्ञाने एक सुंदर विचार मांडला आहे. ते असं म्हणतात, बाहेरच्या घटना तुमच्या हातात नसतात, पण त्या घटनांना तुम्ही कसा प्रतिसाद देता हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. जरा विचार करा, पाऊस पडणं आपल्या हातात अजिबात नाही, पण छत्री घेऊन बाहेर पडायचं की पावसालाच दोष देत बसायचं हा निर्णय मात्र आपलाच असतो. आयुष्यातही अगदी असंच आहे. संकट येणारच, पण ती तुम्हाला मोडून टाकतील की मजबूत बनवतील हे तुमच्या विचारांवर ठरतं. आता एक प्रश्न स्वतःला विचारा, तुमच्या आयुष्यातली सर्वात कठीण वेळ कोणती होती? कदाचित कोणीतरी तुमचा विश्वास तोडला असेल, जवळची व्यक्ती कायमची दूर गेली असेल किंवा खूप मेहनत करूनही तुम्हाला अपयश मिळालं असेल. त्यावेळी तुम्हाला असं वाटलं होतं का, आता माझं आयुष्य संपलं? पण आज तुम्ही इथे आहात, श्वास घेत आहात आणि पुढे चालत आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुम्ही त्या संकटांपेक्षा जास्त मजबूत होता. फक्त त्यावेळी तुम्हाला ते दिसलं नव्हतं. यासाठी
स्टोइसिझममध्ये एक सुंदर सवय सांगितली आहे. तिचं नाव आहे प्रेमोडिटाटिओ मॅलोरम. नाव थोडं कठीण आहे, पण अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ चांगले दिवस चालू असतानाही आयुष्यात बदल होऊ शकतो याची मनाची तयारी ठेवणं. याचा अर्थ वाईटच विचार करत बसायचं नाही, तर स्वतःला एवढंच आठवण करून द्यायची, आज जे माझ्याकडे आहे ते त्याबद्दल मी कृतज्ञ आहे, पण आयुष्यात बदल होऊ शकतो आणि तो झाला तरी मी पुन्हा उभा राहीन. ही सवय माणसाला घाबरवत नाही, उलटं त्याला आतून मजबूत बनवते. कारण संकट जेव्हा अचानक येतं तेव्हा धक्का कमी बसतो. आणि लक्षात ठेवा, धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असूनही पुढे चालत राहणं. कदाचित आज तुमच्या आयुष्यातही काहीतरी चुकीचं चाललं असेल, पण हे कायमचं नाही. जसं आनंद कायम राहत नाही तसं दुःखही कायम राहत नाही. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते आणि प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा स्वच्छ होतं. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते. जर तुम्हाला आधीच माहीत असतं की आयुष्यात कधी ना कधी दुःख येणार आहे, तर तुम्ही प्रत्येक आनंदाचा क्षण जास्त मनापासून जगला नसता का? कदाचित आईबाबांशी अजून थोडं बोलला असता, मित्रांना अजून एकदा भेटला असता, जवळच्या माणसांना मी तुझ्यावर प्रेम करतो हे सांगायला अजिबात उशीर केला नसता. कारण स्टोइसिझम आपल्याला एकच गोष्ट शिकवतं, आजचा दिवस हा एक भेटवस्तू आहे. काल निघून गेला, उद्याचा दिवस अजून आलेलाच नाही. आपल्या हातात आहे तो फक्त आजचा क्षण. म्हणून आज हसा, आज मनापासून जगा, आज कृतज्ञ राहा आणि संकट आलंच तर स्वतःला एवढंच सांगा, हेही निघून जाईल. कारण आयुष्याने आजवर कितीही कठीण परिस्थिती घेतल्या असतील तरीही तुम्ही अजून इथे उभे आहात. याचा अर्थ तुम्ही कमकुवत नाही, तुम्ही आधीपासूनच मजबूत आहात. फक्त तुम्हाला अजून स्वतःची ताकद कळालेली नाही. आणि शेवटी मार्क ऑरेलियस यांचा एक विचार, जो कदाचित तुमचं आयुष्य बदलू शकतो. तुमच्या मनावर तुमचं नियंत्रण आहे, बाहेरच्या घटनांवर नाही. ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्हाला खरी ताकद मिळेल. हा विचार फक्त ऐकू नका, आजपासून जगून बघा. कदाचित पुढचं संकट तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही, तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मजबूत बनवून जाईल. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनल शब्दांची सोबतीला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये फक्त एकच वाक्य लिहा, मी प्रत्येक परिस्थितीत शांत राहीन. तुमची ही एक कमेंट कदाचित दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला पुन्हा उभं राहण्याची हिंमत देईल. पुन्हा भेटू एक नवीन आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या विचारांसोबत. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि मजबूत राहा. धन्यवाद.